अच्छे बच्चे डॉक्टर और इंजीनियर बनते हैं और पता है गंदे बच्चे मिली राइडा ते 2.5 मिली संदा ते 2 मिली दाणियां दा साब रजे पुलसिए लखां च मुੱਢ अच्छे बच्चे डॉक्टर और इंजीनियर बनते हैं और पता है गंदे बच्चे मिली राइडा ते 2.5 मिली संदा ते 2 मिली दाणियां दा साब रजे पुलसिए लखां च मुੱਢ तुम्ही जर आता प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलंय. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकडे तुम्ही ओपन करून घ्यायची. कॅपकडे तुम्ही इथे ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बीटमा व्हिडिओ आपण दिलाय तो तुम्हाला इथून ॲड करायचा. हा बीटमा व्हिडिओ तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि खाली थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर इथं तुम्हाला एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला काय करायचं, हा जो बीट मोड आहे त्यामध्ये आपण बीट दिले आहे. ह्या बीट आपल्याला जिथून चेंज होतील तिथून व्हिडिओ स्प्लिट करायचा. पहिली बीट आपल्या इथे चेंज होते, ह्याच व्हिडिओवरती क्लिक करू तर स्प्लिट करूया. त्याच्या पुढची बीट आपल्या इथे चेंज होते तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करू तर स्प्लिट करू. त्याच्या पुढची बीट आपल्या इथे चेंज होते तर स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो शेवटच्या बीटपर्यंत तुम्हाला स्प्लिट करायचा आहे. स्प्लिट केल्यानंतर आता हे जे वेगवेगळे भाग होऊन गेले त्यामध्ये तुम्हाला फोटो ॲड करायचा. फोटो ॲड करण्यासाठी सिम्पली या लेअरवरती क्लिक करायचं. खाली थोडं ते स्क्रोल करा, रिप्लेसचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करून इथं तुमचा जो फोटो असेल सिलेक्ट करून इथून ॲड करा. तर इथून हा फोटो ॲड केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला सर्व फोटो बीट नसर इथून ॲड करून घ्यायचे. त्याच्यानंतर सिम्पली काय करायचं आहे, खाली इथे ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओच्या पहिल्या एनजी ठेवून पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून पहिल्या PNGतून तुम्हाला ॲड करायचं आहे आणि ह्या PNGची लेंथ आपल्या जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढी ठेवायची. आता दुसरं जे PNG ते आपल्या दुसऱ्या फोटोपासून ॲड करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून दुसरं PNGतून ॲड करायचं आहे. ह्याची लेंथ आपल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फोटो एवढी ठेवायची अशा प्रकारे. ठीक आहे. आता पुन्हा तिसरं काय करायचं, तिसरा जो हा म्हणजे तिसरा नाही चौथा फोटो आहे आपला हा, त्याला आपल्याला दुसरं PNGतून ॲड करायचं. म्हणजे तिसरं PNG आपण 3 टोटल PNG दिलेत ते. तर मी इथून फोटो आणि PNG इथून ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या. तर इथून बघू शकले PNG आणि फोटो आपण इथून ॲड करून घेतलेले. ते ॲड केल्यानंतर सिम्पली काय करायचं, हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली ॲनिमेशनचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करून कॉम्बोमध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल झूम 1चा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमधला डिस्टोराईटचा ते एक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला सिम्पली आपल्याला आउटमधला रोटेशन क्लोजिंग हा जो फेड असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला रॉक होरिझॉन्टली इथून एक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला अनफोल्डचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला पेंडिंगचा तो एक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला ऊसचा तो एक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्या पुढच्या फोटो सिम्पली ना कॉम्बोमधला वेवचा तो एक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर पहिले एनजुटेचे आणि खाली इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून इंडोर आणि आउटडोअरमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लरचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्या बॅकची लेंथ असे सिम्पली पहिले जे 3 फोटो आहेत त्या 3 फोटोला ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आता पुन्हा इथेच थांबायचं पहिल्या एनजुटन. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट म्हणजे हा कटचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे. आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असे पहिले जे 3 फोटो आहेत त्या 3 फोटोला ठेवायचे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला चौथा फोटो आहे जो आपण स्प्लिट केला ते द्यायचं आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून इथून तुम्हाला सिम्पली काय करायचं, स्पारेटीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. स्पारेटीच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल सेकचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल सिम्पली शेवटपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करा. स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा इथे थांबायचं. पुन्हा इथून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून पुन्हा आपल्या पॅरेटीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. आणि हे सुद्धा इफेक्टची लेंथ शेवटपर्यंत न्यायची. नेल्यानंतर हा जो आपला 7 सेकंद आहे तिथला फोटो जे तुम्हाला स्प्लिट केलं ते द्यायचं. आणि पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल झूम स्प्लिटचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्या बॅकची लेंथ असेल सिम्पली तिथला फोटो आणि त्याच्या पुढच्या फोटोला ठेवा. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 10 सेकंद आहे तिथला फोटो जे तुम्हाला स्प्लिट केला ते द्यायचं. आणि पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून आता मग इथे मोशनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. ठीक आहे.
तर सिम्पली आपण इथे मोशनच्या ऑप्शनमध्ये येऊया. यामध्ये हा जो फ्लिपचा इफेक्ट असेल तो मला तुम्हाला स्लाईड करायचा आहे. ह्याच्या बॅकची लेंथ असे सिम्पली 10 सेकंद इथला जो हा फोटो आहे तेवढी ठेवायची आणि त्याच्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल यातून क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन दिलं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली इथून तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.